मस्त बोलायला. देवा काय करतो नमस्कार मंडळी, मी आकाश भैर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये. मंडळी, भरपूर दिवसाने चालले वाण्यावर, बघूया काय मजा येते. यावर्षी तर डबल मेहनत झाली. वादल्यामुळे तर आपला वाना मोडलेला आणि तो वाना परत शिवायला काढलेला, त्यामुळे डबल मेहनत झाली. आता वाना लेपून झालेला आहे. आता चालू आहे वाण्यावर, बघूया काय मिळते. आज पहिला दिवस आहे या उदनाचा. चला आता होडीवर डायरेक्ट. तर मंडळी, वाण्याजवळ पोचलेलो आहे. आता वाणं उचलायला घेतो. आता होड्या अलग अलग होतील. वाणं उचलायला घेतो, नंतर दाखवतो वाणं उचलल्यावर. रमेश मामा आणि पप्पाने तर वाणं उचलायला चालले. तर आम्ही चाललोय खाली यश आणि मी. अर्ध्या वाणाच्या इथे आलोय. वाणं उचलायला घेतो. एक चालला सर्व पुढे, नंतर बघू. तर मंडळी, आता वाणं उचलून झालेला. आता बसतो, आराम करतो 2 तास. नंतर बघूया काय मिळते. पावसाळ्यामध्ये पाणी पण मिक्स असते, म्हणजे गोरा आणि खारा पाणी मिक्स असते, तर मासली कमी असते खाडीमध्ये. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आता काय मिळते ते नंतर समजेल. आता जाला खाली करतो, नंतर दाखवतो काय ते म्हावरं मिळते ते. तर बघा मंडळी, थोडंच पाणी बाकी आहे. पप्पा बॉल मारून उचलले. तर काय मिळते पहिले बोलायला. टोन्या पडले पावसाळ्यात. टोन्या जसं येतात टोनच टोपले. बॉल मारायला मस्त ते गोल मावर आहे. आवरं पण शांतच बसलो. बाजारी गोल मावरा बाजारी गोल. थोडंच पाणी बाकी. इथून यश येतोय, इथून रमेश मामा येतोय. गोल मावरा आहे. काहीतरी आवाज दिला. मोठा पिलसा वाढलाय. जालं भरायला घेतले. कचरा म्हणजे पिशव्या भरपूर आले. म्हणजे मोठा पिलसा आहे इथे. बोसक्यामध्ये गेला. निघाले पण आहेत. तर मंडळी दुसरा वळ मारायला घेतलाय. तर मंडळी वळ मारायला घेतला दुसरा.
मस्त बोला पकड़ो पकड़ो पकड़ पकड़ चुकला पाणी स्लो सुटते मरत मरत पाणी सुटते मस्त बोलायला एक नंबर वाला है मोठा पीस आहे ना बरोबर देवा थोडं माती लागली कसरवा टाइगर फॉर्म्स मंडळी हेच जवळ आलो मुंगूर आहे लाल शिंगडा कोलबी आईची आवडीच कोलबी 5 मिनिटं टाकायला घेतली पिशीमध्ये मोठ्या मोठ्या पिशव्या बाकी आले अरे कोलबी टोकून समोर तू लागली तिथे पिशीमध्ये टाकले मोठ्या मोठ्या बाकी सगळं बारकी बेरी काय आतमध्ये मुंगूरला पकड मुंगूर गेला पावटी चिंगडी गावली तिथं पावसाने बघायला ना तिथे वरमावर पडले पावसाचं पिशव्या एवढ्या आलेत ना बोलू पण शकत सगळं तिकडे पिशव्याच पिशव्या कसा दाबीला यायची पावसाळ्यातच बघायला मिळते पप्पा जोडून तो पाऊंड रोल मस्त आहे बघा भरपर्यंत दोन खालपा जाईल तो खालपा नाही खालपा शेवरी बघा
बघूया थोडे पण आता तुझे पाठी सोडून मोठे धोमा बघ दोन आहेत ओढ मग देऊ टाइम नाही आपल्याकडे 5 मिनिटाचं काम आहे. मंडळी ओढोमाक लावायला लागते मच्छरसाठी 2 उपाय अगरबत्ती आणि ओढोमाक आपला भेटला पिलसा मंडळी रमेश मामा का झाले आणि टोनी बघा मस्त मोठी टोल आहे टोलका बोलू याला टोलका तीर कमान. तर मंडळी आपल्याला भेटलाय रमेश मामा जवळ वाटते कोचा या वर्षाचा पहिला कोचा वाट पाहत होतो त्याची आम्ही मंडळी रमेश मामा जवळ आलो आपण रमेश मामाला काय भेटलं दाखवू तुम्हाला बरोबर पिलचं कोचं पण आहे याच्यामध्ये वाव बघा कडक साईज आहे चला बॅटरी काय लागते खूपच दमले जाम दमले पहिली वाव झाली आपलीसाठी टेन्शन नाही रमेश मामाची आता नव्हती पकडी मंडळी पोच आहे फिमेल आहे वाटते फिमेल पाण्यामध्ये बघ कसं चालतं ना तिथे डॅमचा मोहरा काय बोलतो डॅमचा मोहरा गोरा पाणी आहे ना तेव्हा गोऱ्या पाण्याला लाल शेंग आली कोचे आपल्याला बघायला मिळते तेवढे कोचे नाही कारण की कोचे आली त्या टायमाला वाणं मोडली लागतं तर मंडळी मावरं धावायला घेतली त्या वालाला तवरं मावरं नाही आलं कारण की कचरा पिशव्या भरपूर राहिले पिठू दिलेन मंडळी मोरोवानाचा हालत बेकार झालेला आहे वादळामुळे ते वाण्याच्या पण काट्या खपल्या काट्याने खपल्या कारण की ते बोट्या जे स्टॉटमध्ये तुम्ही बोट्या बघितल्या असतील ते बोट्या आपले वाणे होत्या आणि त्याने बांबू मोरले तर आपण त्याला सांगू शकत नाही वादल्यान सगळ्यांची हालत खराब असते आपली पण हालत बघितल्याची तुम्ही वाण्याची बेकार आलं पहिला डब धविला आपण वाव आहे वाव आहे कडक वाव आणि पिलचा एक कडक वाला जिवंत पिलचा रमेश मामा सगळे कामात रेडी आणि आज पहिल्यांदा रमेश मामाने 2 बॅटऱ्या घेतल्यात आणि तरी पण बॅटरी डिन झाले रमेश मामा बोलते दोन्ही बॅटरी रमेश मामा डिन झाले आणि बघा आवडील माल पिलचा आणि वाव 1-2 करपाल हाय मस्त करपाल वाव गेली करपाल बघा करपाल कोचा कडक आहे बघा साईज यम्मी आणि एक टोल मासा टोलका कोलंबी बघा ठेवून नाही तिथपर्यंत आपल्याला संतुष्टी भेटणार नाही कारण की जय तर मंडळी वाड्यात शिवलेला फाटला आपण शिवाळा काढला सॉंग बघा मस्त चैती कोलबी डबल महिनेच झाली वादल्याचे भाई नाही नाही चैती कोलबी बोलली मला मोठी कोलबीला हे भाई रमेश समाज टप याच्याने कोचा आहे माझ्या अंदाजे कोचा आहे वाटते हा पिलसा बघा
कोचा तर मला बघायला भेटणार नाही. आम्ही समोर बोलत आहे कोचा आहे पण कोचा नाही दिसे मला. जाऊन दे नाही बोलत. लास्ट ड्रॉप हे थोडंफार लास्टचं मावरं चुकले ते वाटतं मला. खालच्यांचं मोर बघ नशीब भर आहे. शेवरी पण नाही दिसली. दऱ्यान शेवरी पण नाही दिसत भेटत आपण. अजून लांब अख्खी उडाली. मेहनत करायला घाबरायचं ना आम्ही. गोंडेले एक मुंगूर भेटले. पिळसा आहे बोई मारून असं भेटलं. कोणी मोठे आहेत कोणी पडलेत. कोचे पण आहेत किती आहेत ते माहीत नाही. चिंबोरी आहेत वाव आहे ढोलवी आहे वाकटे आहे. रमेश मामा वाव पकडून दाखवते. दाखव चालू व्हिडिओ दाखव. रमेशाला घाबरत नाही रे. रमेश मामा आहे. तर मंडळी आता चालू स्टेशनला मावरू द्यायला. मार्केटचा पण टाइम झाले घाई उडली आता. तर मंडळी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. आपल्या चॅनल नवीन असाल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि वाण्याला भरपूर मेहनत लागली. बांबू मोडले बांबू एवढे मोडले ना सांगू पण नाही शकत. 200च्या वरती बांबू मोडले कारण की दोनदा झालं. एकदा वादळ झालं आणि एकदा मोठ्या उद्यामध्ये वानं मोडून टाकलं. डॅमचा पाणी सुटलं तर पाणी जाड असतं ना त्याला आलेली ती घाण म्हणजे शेवाल मल्टी बोला पिशव्या बोला त्यामुळे आपलं वानं टिकत नाही. समुद्रामध्ये लाट मारते तर जालं पण नाही राहत.